तर युके आणि भारत यांच्यामध्ये जो काही मुक्त व्यापार करार झाला याचा आपल्या शेतीमाल बाजाराला म्हणावा तेवढा फायदा होणार नाहीये. कारण युकेच्या मार्केटमध्ये प्रक्रियायुक्त मालाला जास्त मागणी असते आणि शेतीमालाला त्या प्रमाणात कमी मागणी असते. तसंच ज्या प्रक्रियायुक्त मालाला युकेच्या मार्केटमध्ये मागणी आहे त्या मालाच्या निर्यातीला भारताला संधी आहे. परंतु हे संधी हाती घेताना भारताला युकेच्या मार्केटमधले गुणवत्तेच्या मानकाचा काटेकोर पालन करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला निर्यात वाढवता येणार नाही. उदाहरणार्थ तांदूळ असतील किंवा प्रक्रियायुक्त मांस आहे किंवा सागरी उत्पादन आहे, या उत्पादनाची निर्यात युकेच्या मार्केटमध्ये आपल्याला वाढवणं सहज शक्य आहे. परंतु त्यासाठी भारत सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. थोडक्यात काय तर युके आणि भारत यांच्यामधला मुक्त व्यापार करार झाला, परंतु यामधल्या अजून काही स्पष्टता पुढे येणं गरजेचं आहे. ही स्पष्टता आल्याशिवाय नेमका कोणत्या शेतीमाल निर्यातीला भारतातून फायदा होणार आहे आणि कोणत्या शेतीमालाची आयात युकेमधून होणार आहे हे आपल्याला कळणार नाहीये. जशी स्पष्टता पुढे येईल तसे त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू.